श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना. आम्ही पण खूप मजेत आहोत. आणि आत्ताच लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे सर्व अंधार तुम्हाला दिसत असेल. तर सर्वात अगोदर सर्व कामं झालेली आहेत. तर मी स्वयंपाक करून घेते, कारण की आज आम्ही बनवणार आहोत पिठाचे पापड. तर म्हणून मग आता असा स्वयंपाक रेडी असला की मग जेवण करायला मोकळे सर्वजण. म्हणून मग आता सर्वात अगोदर मी वरण भाताचं कुकर लावते. आणि आज बनवत आहे मी कारल्याची भाजी. मग मी भरलेले कारले बनवत आहे. तर त्याच्यासाठी याला कट करून घेणार. तर ही मी साईडला करून घेते, पण आधी वरण भात कुकर लावते. इथे आता डाळ तांदूळ सर्व काढून इथे डब्यामध्ये वरण कुकर लावते. त्यानंतर मग कारले कट करून त्याला वाफवून घेणार. तर कारल्याची भाजी मी कशी करते ही तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे मी. आता काल लाईट केव्हा येते काय माहिती, आत्ताच गेली. चल, डाळ तांदूळ धुवून घेते आधी. काय झालं ओलं बरं, इथं बसली आहे. ठीक आहे, माझी न्यू खाली बसली. ठीक आहे. नाही पडत, नाही पडत बाबा. गप्पा चालू आहे, कोणासोबत करत आहे काय माहिती. काय झालं, काय झालं? बसली आता शांत. तसं नाही करू. नाही हो अगं बाई, ती जे जे न्यू मुंगी आहे ती असं मारत नसते बेटा. जे जे आहे ते चल. हाड 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 असं नाही करू. नेहू चला उठा. पकडते, पकडू दे. चालू होतं त्यांच्या नेहमीच्या गप्पा मुंगी सोबतच्या आहे ना नेहू. तर आता कारल्याला छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे. म्हणजे मीठ जेव्हा टाकलं होतं ना त्याच्यानंतर मी 15-20 मिनिटं याला असंच राहू दिलं. आता पाणी सुटलेलं आहे याला. तर आता हे असेच कारल्याचे जे पीस आहेत ना हे चाळणीमध्ये ठेवून देते. आणि आता याला मस्त 10-15 मिनटापर्यंत आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. चला आता याच्यावर ताट ठेवून देते आणि 10-15 मिनटासाठी याला असंच राहू देऊ आपण. आता वरण भाताचं कुकर पण झालेलं आहे आणि इकडे आपले कारले पण झालेले आहेत वाफून. तर आता याला असंच ठेवून देते आणि कारल्याचा मसाला तयार करते. इकडे आता यांच्यासाठी ठेवलेला आहे चहा. काय झालं तर आमच्या न्यूला आहे ना बरंच नाही वाटत आहे. तर तिला आज आम्ही दवाखान्यात घेऊन जाऊ. तर आज आम्ही ज्वारीचे पापड बनवणार होतो, पण ते पण आता कॅन्सल केले. हा चल चल. तर कारण की आईची पण तब्येत नाही बरोबर. आई ती झोपलेले आहेत, आईला ऊन लागलेलं आहे आणि न्यूची पण तब्येत नाही बरोबर. म्हणून मग आज पिठाचे पापड आम्ही कॅन्सल केलेले आहेत बनवणं. थांब ना पप्पांना चहा देऊ दे. थांब बेटा 2 मिनटं. चहा. चला आता न्यूला घेऊन चाललो आम्ही हॉस्पिटलमध्ये. बाकीचे सर्व कामं राहू दिले, पण आता कसं ऊन होण्याआधी हिला हॉस्पिटलमधून घेऊन येऊ. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आईला पण दवाखान्यामध्ये न्यायचं आहे, कारण की आईला ऊन लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आईला खूप त्रास होत आहे. तर संध्याकाळी मग आईला हे घेऊन जातील हॉस्पिटलमध्ये. आता हिला आणायचं. आणि आमच्या न्यूला असं वाटत आहे की आम्ही कुठं फिरायलाच चाललो का. तर लवकर चल मम्मी, लवकर चल मम्मी. नाही पप्पा लवकर चल. तिला माहीतच नाही आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिची मजा आहे.
रडते ते दवाखान्यात गेले. हा ते बरोबर तो ते म्हणजे हॉस्पिटल पाहिल्याबरोबर तिला समजते आता की नाही आपल्याला इथं यायला म्हणजे आतमध्ये नाही तर सुई मिळते म्हणून. त्याच्या ज्याने ती आधीच घाबरतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हिचं रिॲक्शन दाखवणार मी. आता मजा वाटत आहे, मस्त शांततेनं बसली. बापरे ऊन तिथे बाहेर. गहू आला पण विकायला मार्केटमध्ये म्हणजे असे घेऊन बसतात ना. पण दुकान लागलेले आहे गव्हाची. हा इथं आहे ना दुकान गहूची. चला पोचलेले आहो हॉस्पिटलमध्ये. तर आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आमच्या नेहमीचं रिॲक्शन चल उतरू. बॅग काढते आणि मी थांब 2 मिनिटं. चला सुरू आमच्या न्यूचं. हॉस्पिटल पाहिल्याबरोबर मग मी गर्दी वाटत आहे हॉस्पिटलमध्ये. चं वजन करू आता 12 किलोची आहे आमची निहू. वजनच नाही वाढत आहे तिचं. काय झालं आमच्या निहूचं रडणं सुरू झालेलं आहे. हां मंकी तर आता इथे बसलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणि इतकं डोकं दुखत आहे की तुम्हाला काय सांगू. कारण की गर्दी खूप आहे आणि वरून गरमी पण होत आहे. त्याच्यामुळे माझं डोकंच खूप दुखत आहे. तर आता निहूला बसवलेलं आहे तिच्या पप्पाकडे. कारण की ती हॉस्पिटल पण खूप रडत होती. मम्मी घरी चल. तर आता तिच्या पप्पाला म्हटलं थोडा वेळ तिला काढून दाखवा म्हणजे ती शांत बसेल. बसलेली आहे शांत ती. चला तर मग आता निहूचा चेकअप करून झालेला आहे. आता निघालो घरी जाण्यासाठी. आणि आमच्या निहूने तिथे इतका आघात केला की तुम्हाला मी काय सांगू. 2 मिनटं पण शांत थांबत नव्हती. तर आता 1:30 वाजलेला आहे. खूप उशीर झाला आम्हाला. आम्ही इथे 11 वाजता आलो होतो. आणि आज गर्दी खूप होती. म्हणजे सकाळची आहे ना गर्दी खूप राहते, संध्याकाळची तरी कमी असते. पण आता पप्पांचं चालू होतं लवकर घेऊन जा म्हणून. मग आता सकाळी आलो तर कशाचं आता 2.5 तास आम्हाला इथेच थांबावं लागलं. 11 वाजता आलो. आता 1:30 वाजला. आता घरी जाऊ, भाजी बनवणार, पोळ्या बनवणार, त्यानंतर मग शांततेने जेवण करणार आणि निहूला झोपून देणार अगोदर. कारण की निहू आहे ना खूप चिडचिड करत आहे ना निहू. आता काही शांत बसली. तिथे तर इतका आघात केला की तुम्हाला काय सांगू. 2 मिनटं पण शांत थांबायला तयार नव्हती नाही हो. आता बस कारमध्ये चल. कारमध्ये शांत बसली नाही. नंबर असा नंबर लागला तेव्हा इतकी चिडचिड चालू केली. मग आमचा 36वा नंबर होता. तर 35वा नंबरवाला जो व्यक्ती होता तो आतमध्ये गेला. तिथपर्यंत शांत होती. जसं आम्ही तिथे कॅबिनच्या बाहेर जाऊन उभं राहिलो बहिणी रडणं चालू करून दिलं आमचं. 2 मिनटं पण शांत थांबले नाही. आणि आता मस्त कारमध्ये शांत बसतो. अरे बाहेर ऊन आहे की काय हो. ऊन आम्ही कधी घराच्या बाहेर निघत नाही तर आम्हाला इतकं माहीत नाही. पण आज निघावं लागलं. इतकं गरम बापरे. अजून तर एप्रिल महिना लागला, मे महिना राहिला, मार्च महिन्यातच इतकं ऊन आहे. सुरुवातीला इतकं आता आणखीन किती वाढणार आहे सांगा बरं. ऊन आहे की काय आहे. 40-42 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे सध्या. अरे बापरे सांगा बरं. भयानकच ऊन आहे बाबा बाहेर. आता झोप येते का तुला निहू. आमच्या निहूला डावडाव खूप आवडतं कारमध्ये बसायला. नाही बापा कारमध्ये चल. आता फिरायलाच आवडते. झोपते वाटते हे माहिती आहे काय. डोळे बारीक करून रडते. चल बेटा घरी. आता घरी गेल्यावर आपल्याला झोपच लागते. तर आता हा निहूला तर झोपून दिला आणि मी आलेली आहे किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी. तसं तर मगाशी वरण-भाताचा कुकर लावून दिला होता. फक्त भाजी राहिली होती करायची आणि पोळ्या टाकायच्या राहिल्या होत्या. तर आता इथे भाजी करून घेते. तर इथे आता मस्त कारले उकडलेले आहेत. तर ते एका साईडला ठेवून दिले. ते थंड झालेले आहेत. आणि त्यानंतर इथे खोबरं आणि शेंगदाणे मी भाजून घेत आहे. याचा मसाला तयार करणार. कांदा पण कट करून घेतलेला आहे. तर चला लवकर स्वयंपाक बनवते कारण की आता 2 वाजलेले आहे आणि भूक खूप लागलेली आहे मला. तर चला
लवकर भाजी तयार करते आणि त्यानंतर मग पोहा टाकणार. तर आता याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी टाकून देते आणि हे झाल्यानंतर मग याच्यामध्ये टाकणार आहे मी कांदा. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण लसणाची पेस्ट, तर 1 चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला. तिखट मी थोडंसं जास्तच टाकले कारण की कारल्याची भाजी जराशी तिखट वगैरे असते ना तर खायला खूप छान लागते. तर आता याच्यामध्ये आपण टाकून देऊया हे उकडलेले कारले. तर आता कारले तर तेलामध्ये छानपैकी झालेले आहे आणि इकडे मी मसाला पण बारीक पूर्ण करून घेतलेला आहे. खोबरं आणि शेंगदाण्याचा मसाला आहे हा. तर आता हे मी आता कारल्यामध्ये टाकून देते आणि हे आता एकत्र करून घेते. तुम्ही जर अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर खूप लवकर बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर आता सर्वात लास्टमध्ये आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं गूळ आणि थोडंसं मीठ. तर आता आपण याच्यामध्ये एवढा गूळ घालूया आणि गुळाचं पाणी होते तर टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. म्हणजे थोडे असे खडे खडे आहेत तर ते विरघळतातच याच्यामध्ये. आणि त्यानंतर 1 चम्मच मीठ. त्यानंतर सर्व आता एकत्र करून घेऊया. आता गुळाचं तर पाणी होतेच तर आपण 10 मिनिटासाठी ही भाजी अशीच ठेवून देऊया म्हणजे वाफेवर आणखीन छान होणार ती. चला आता मी 10 मिनिटं झालेले आहे आणि गूळ पण छानपैकी याच्यामध्ये विरघळलेला आहे. आता इथे थोडा याला पूर्णचं काढून घेते आणि त्याच्यानंतर मग याच्यावरून टाकणार आपण कोथिंबीर. तर झालेले आहेत आपला मसाले कारले तयार. तर फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळचे दिवे लावून झालेले आहेत आणि इथे आता निहू आणि मी पाहत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरत्या. तर कसं आहे मला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वेगळ्या वेगळ्या आरत्या ऐकायला खूप आवडतात. तर आता मी टी व्हीवर तेच लावून देते आणि मग ऐकते. तर आता आरती तर झाली होती तर निहूला तर आम्हाला कार्टून पाहायचं होतं तर म्हणून मग आता निहू कार्टून पण पाहत आहे आणि माझ्यासोबत खेळत पण होते. तर मधातच आमच्या निहूला भिंतीवर दिसलेली आहे पाल. तर ती मला सांगत होती मम्मी तुझ्या डोक्याच्यावर पाल आहे. तर आमची जी निहू आहे ना हे कोणत्याच याला भेट नाही म्हणजे किड्याला भेट नाही, माजरीला भेट नाही आणि पालीला पण भेट नाही. कारण की मी खूप सारे असे लहान मुलं पाहिलेले आहेत की ते किड्याला, पालीला आणि माजरीला भेटतात पण आमची निहू आहे ना अजिबात भेट नाही. तर फ्रेंड्स बस आत्ताच दूध आणलेलं आहे आणि आज सकाळपासून आईने काहीच खाल्लेलं नाही. आई नुसतं झोपलेलं आहे कारण की आईला बरं नाही वाटत आहे. आईला काल आईने म्हणजे सकाळी जो नाश्ता केला होता ना आई त्याच्यावरच होती. रात्री पण आईने काहीच नाही खाल्लं. तर आईला आहे ना संडास लागलेली आहे. तर कसा उन्हामुळे काय उन्हाचा फटका लागला की काय माहिती का कळत नाही आहे. तर आईला म्हटलं दवाखान्यात जा पण ऐकत नाही आहे. आई झोपलेलंच आहे. तर आत्ताच आईला औषध दिली. त्याच्यानंतर आई सकाळपासून काही जेवलेल्या नाही आहेत म्हणून आता आईसाठी मी मस्त गरम दूध आणि म्हणजे आता बनवत आहे आणि त्याच्यासोबत आईला ब्रेड खायला दिली. आईने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. तर कसं काही ना तरी पोटात गेलं तर तेवढं ताकद मिळेल. आईला म्हटलं मी तसं काय बनवून देतो आपण आई नाहीच म्हणत. आई माझं तोंड खराब झालेलं आहे. तर आईला म्हटलं की असं बनवून देते खायला शेवड्या वगैरे किंवा मग उपमा बनवून देते. तर आई काहीच नाही. आई म्हणजे इच्छा नाही आहे खाण्याची म्हणून आईसाठी मस्त गरम दूध आणि त्याच्यासोबत ब्रेड देते खायला. काय झालं नाही शोक कशाला शोक नसते होतात. चल ब्रेड खाते का तू? दूध ब्रेड खाते आजीसोबत? चल हा चल मेडिसिन आणलेले आहे त्यांनी. यानंतर मग दूध ब्रेड खाल्ल्यानंतर पुन्हा आईला येणार ना. काय झालं राणी? हां चला झालं चल ओके तू खाते का?
चला आमची आणि पण आहे ना सर्व खाणं बंद करून टाकलं, म्हणजे पोळी भाजी जेवत नाही आहे, त्यानंतर वरण भात पण खात नाही आहे. तर त्याच्यासाठीच मग आज डॉक्टरांना म्हटलं की बाईला जेवणाची औषध पण द्या, कारण की आमची मुलं काहीच खात नाही, नुसतं दूध मागत आहे. तर आता डॉक्टरांनी औषध दिलेली आहे, पण ती औषध 2 दिवसानंतर सुरू करायची आहे मला. अगोदर ज्यांनी म्हणजे डॉक्टरांनी जे औषध दिले ना, म्हणजे तिला पण संडास लागलेली आहे, तिला पण ऊन लागलं आणि आईला पण ऊन लागलं, दोघींची कंडिशन सेम आहे. तर डॉक्टरांनी म्हटलं की 2 दिवसाची औषध हे देऊन द्या आता, त्याच्यानंतर मग जे तिच्यासाठी औषध म्हणजे जे जेवणाची औषध दिलेली आहे ते सुरू करायचे आहे. तर त्यामध्ये ORS आहे आणि औषध वगैरे पण दिलेले आहे त्यांनी. तर आत्ताच तिला औषध देऊन दिली, त्याच्यानंतर ती दूध पिली. आता तिला आईसोबत दूध ब्रेड खायला होते, कारण की ती आईसोबतच जेवण करते आणि पप्पासोबत, आमच्यासोबतच एक घास पण खात नाही, किंवा मग असं चहा ब्रेड वगैरे असला तर ती आई आणि पप्पासोबतच खाते. थांबली चल, आजीसोबत खाते ना तू, पासून गरम आहे ना. चल हा, गरम गरम आहे बाबा, आमची दूध गरम. काय आहे? चहा नाही आहे, दूध आहे. हा चल, आजी आणि तू दोघी जणी खायचे ना तुम्हाला? हा, दोघी. चला मग, चला आता इथे रेडी आहे दूध आणि ब्रेड. हा, दोघी खायचे ना? हा हा, दोघी खायचे. चला आईला देते. आई, हा 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 घ्या आई. हा, दोघी आजी आणि तू खा. ये न्यू गरम आहे, पाशील फक्त हळूहळू. म्हटलं ना आईसोबतच खाणार, ती तशी एकटी खाणार नाही आहे. चला आता आईला दिलं आणि यांनी आता दूध आणलेलं आहे, तर हे दूध गरम करून ठेवून देते आणि झालं मग. काही कामं नाही आहे, कारण की सकाळीच मी म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यानंतर मग मी स्वयंपाक केला होता, तर आता काही स्वयंपाक करण्याची गरज नाही आहे. यांनी पण उशिरा जेवण केलं आणि पप्पा पण, मी आल्यानंतर पप्पांचं जेवण झालं पण होतं. म्हणजे भाजी पोळी नव्हती, पण वरण भात मी लावून गेली होती, तर पप्पाने वरण भातच खाल्ला. त्यानंतर पप्पाने पण जेवण नाही केलं, तर मगाची भाजी पण आहे, पोळ्या आहे, वरण भात आहे, आणि जेवणार आम्ही 2 जण आहोत, पप्पा आणि मी. तर मग आता स्वयंपाक करण्याची गरज नाही आहे. तर आता गरज घासून घेते दुधाचा आणि दूध मग तापवायला ठेवून देते. चला दूध गरम करायला ठेवून देते आणि त्यानंतर मग आराम करते. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. चला बाय.